का दूध पाणी का पाणी आज होणार. गेली अनेक दिवसापासून देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचा झंझावात सुरू होता. या निवडणुकीत सर्वाधिक सभा घेणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले होते. नरेंद्र मोदी यांनी अत्यंत समर्थपणे अनेक अडथळ्यावर मात करत संपूर्ण यंत्रणा पेलवली. त्या उलट राहुल गांधी असतील, ममता बॅनर्जी असतील किंवा केजरीवाल असतील यांना मनावर तेवढं एकजिनसीपणा करायला यश आलेलं नाही. आता मला वाटतं भाजप यावं म्हणून मी भाजप येणार असं म्हणतो. कोणाला वाटतं शरद पवार यावेत म्हणून ते येणार असं लोक बोलतात. पण हे सर्व तर्क कुतर्क अंदाज आता काही तासात संपणार आहेत. आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. मित्रहो, निवडणुका संपून गेल्या. आता निकाल लागणार आहे. आपण सर्वांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जतन करण्यासाठी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. कारण अत्यंत विचित्र पातळीवर सर्वच बाजूनी टीका टिप्पणी झाली. जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका या भूमिकेतून आपण सर्वांनी, तुम्ही लातूरचे असाल, तुम्ही उस्मानाबादचे असाल, तुम्ही बीडचे असाल, तुम्ही नांदेडचे असाल, शेवटी अनेक उमेदवारात एक उमेदवार जिंकणार आहे. शेवटी आम्ही सांगायचं अमक्या ठिकाणाहून अमका येणार, तमक्या ठिकाणाहून तमका येणार. याही पेक्षा मला सर्वांना मराठवाडा नेत्याच्या वतीनं नम्र आणि कळकळीची विनंती करायची आहे. ती मतभेद असावेत, मनभेद नसावेत. वैरत्वाकडे जाऊ नका. उन्मत्त मुजोर माणसं वेगवेगळ्या टॅक्टिक्स करून निवडून येऊ शकतात, पण त्याला पर्याय नसतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपल्या वागण्यातून जातीय सलोखा वाढणार नाही. आपल्या वागण्यातून गावात किंवा माणसात झगडे होणार नाहीत. याची आपण सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. वेगवेगळे चॅनल, वेगवेगळे सर्वे पाहिले असताना निश्चितच या ठिकाणी राहुल गांधी यांचे वेगवेगळे व्हिडिओ, त्याचे व्ह्यूज भरपूर झाले. पण जेवढे व्ह्यूज झाले ते वोट पर्यंत परावृत्त होऊ शकलेले नाहीत. सदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये विधानसभा, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्याने माणुसकीनं माणसाशी वागताना विचार करावा. आणि कुठंतरी दारू मिळते का, मटण मिळतं का, पैसे मिळतात का याचा विचार न करता आपण येणाऱ्या काळात झालेल्या निकालाचा स्वागत करून येणाऱ्या काळात येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण जातीय तणाव अजिबात वाढणार नाही, रक्तपात होणार नाही, वैरत्व येणार नाही यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी. सर्व उमेदवारांना या निवडणुकीच्या निमित्तानं मराठवाडा नेत्यातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. या काळात ज्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. मित्रहो, अत्यंत संयमानं जागरूक राहून वैरत्व वाढणार नाही याची खबरदारी घ्या. मराठवाडा नेता YouTube सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.